हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आज मी तुमच्यासोबत स्पायडर प्लांटच्या टिप्स आणि आपल्या मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची यावर काही गोष्टी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही इथे बघताय माझा जो हा स्पायडर प्लांट आहे तो किती छान, किती मस्त जो आहे तो दिसत आहे. तर बघा तो किती छान ग्रो झाला आहे. म्हणजे फक्त एक स्पायडर प्लांटची मी इथे ब्रांच लावलं होतं आणि आता बघा त्याची किती सुंदर अशी ग्रोथ झाली आहे. आणि बघा अगदी कुंडी खराब होऊन गेली पण त्याची जे ग्रोथ आहे ते पाहून खूपच असं छान वाटते. आणि बघा काही इथे छोटे छोटे जे बेबी स्पायडर प्लांट्स आहेत ते पण आले आहेत. आणि याचे बघा पानं वगैरे बघा किती हेल्दी आणि किती मोठी मोठी जी पानं याची पसरलेली आहेत. तर इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी व्हिडिओ. खूप छोटे छोटे जे बेबी स्पायडर आहेत ते पण इथे मस्त आले आहे. आणि प्लांट चांगला असा मस्त बुशी करून घेतलेला आहे. आणि याच्यातली मातीसुद्धा बघा खूप छान अशी बुशी झालेली आहे. तर असे छोटे छोटे जे बेबी प्लांट्स स्पायडर निघतात ते त्याच्यापासून आपण नवीन नवीन ज्या ब्रांचेस आहेत ते आपण तयार करू शकतो. तर बघा खूप दिवसापासून मी इथे जी माझी फ्रंटची बाल्कनी आहे तिथे ठेवला आहे. आणि या प्लांटला खूप काही असं उन्हामध्ये ठेवला जात नाही, कारण कसं आहे ना, हे इंडोर प्लांट आहे. तुम्ही आउटडोर सावलीमध्ये वगैरे ठेवू शकता. आणि हा बघा माझं झाड जो सगळ्या अशा बुशी झाली आहे आणि त्याची पाने खूप छान मोठी झाली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि स्पायडर प्लांटची खूप काही केअर करावी लागत नाही. त्याला सगळ्या ऋतूमध्ये आपण ग्रो करू शकतो. फक्त त्याला आहे मध्ये खत टाकत असावं लागते. मध्ये मध्ये जर आपण असं खत पाणी देत राहिलं तर तो छान असा मस्त बुशी होऊन छान हेल्दी जो ग्रो असतो तो होत असतो. तर तुम्ही इथे मी घरी बनवलेलाच खत टाकत असते. तुम्ही इथे जो आहे वर्मी कंपोस्टसुद्धा टाकू शकता. आणि जेव्हा कधी आपल्याला असं वाटलं की खालची जी पाने आहेत ते सुकत आहे, म्हणजे वाळायला लागली आहे, तर ती लगेच आपल्याला असं कट करून घ्यायचं. कारण त्यामुळे मग आपला जो स्पायडर प्लांट आहे तो पूर्ण खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना असं छान कैचीने मध्येच जिथून तो सुकायला लागला तिथून छान असं मस्त कट करून घ्यायचं. सगळीकडे म्हणजे जे वाढली पाने आहेत ती सगळी काढून घ्यायची. म्हणजे त्यांना त्यांच्या वाढीसाठी जो हे असतो तो त्यांची वाढ खूप छान होत असते. ॲक्च्युली काय झालं ना, जी ही वाढलेली पाने दिसत आहे ना, त्यांना बहुतेक पाणी कमी झालं आहे. म्हणजे कसं झालं ना, हे जे प्लांटर आहे ते माझं घराच्या फ्रंट साईडची जी बाल्कनी आहे तिथे ठेवलं आहे. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की माझा जो छोटासा मी गार्डन तयार केला आहे तो माझ्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये केला आहे. आणि हा प्लांट कसा आहे ना, भरपूर ऑक्सिजन देत असतो आपल्याला, याच्यामधून ऑक्सिजन मिळत असतो. म्हणून मी याला फ्रंट साईडला ठेवला आहे. तर अधेमध्ये असं चुकून माझ्या हाताने होत असते. म्हणजे मी कधी कधी या झाडाला पाणी द्यायला विसरून जाते, त्यामुळे जी त्याची बरीच पाने जी आहे खालची जी सुकलेली आहे. म्हणून मग आता मी याला छान असं मस्त जो पाणी आहे त्याला मी मस्त असं देऊन देते. म्हणजे कसं आहे ना, जर पाण्याची थोडी जरी कमतरता या प्लांट्सला झाली तर तो मग लगेच असा मस्त सुकायला लागतो. तर आता सगळी पाने मी जे सुकलेली पाने होती ते कट करून छान यांच्या पानांना वगैरे मस्त असं स्प्रे बॉटलनी पाणी देऊन घेते. म्हणजे त्यांना थोडं जो आहे ओलावा त्यामध्ये राहणार. आणि ॲक्च्युली हे प्लांट भुशी झाला आहे म्हणून असं मस्त असं जो पाणी तो घेऊन असं राहत नाही. ॲक्च्युली याची जी माती आहे ना ती खूप छान अशी मस्त भुसभुशीत झालेली आहे. आणि बरेच मी या एका जी ब्रांच दिसत आहे ना, एक ब्रांच इथे मी लावलेली होती. या एका ब्रांचपासून मम्मीने बरेच असे जे ब्रांचेस आहेत ते तयार केलेले आहेत. तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये. तर हे प्लांट मला माझ्या फ्रेंडनी जे आहे ते मला, जे आपलं बायकांचं असते ना मकर संक्रांतीमध्ये मला हे मिळालेलं आहे. तर बघा इथे एक मी हे जे माझ्या ओनरच्या इथलं ते प्लांटर आहे तिथे मी एक ब्रांच लावली होती आणि त्याचे बघा किती ब्रांचेस इथे तयार झाली. म्हणजे खूप छान याची मस्त ग्रो होत आहे. तसंच करून मी असे 2-3 जे प्लांटर आहेत त्यामध्ये मी लावून घेतले. इथे बघा इथे पण यामध्ये पण मी असं मस्त लावून घेतलेलं आहे. आणि याची पण माती मी छान अशी मस्त कंपोस्ट वगैरे टाकून मी तयार केलेलं आहे. तर मातीमध्ये मी जे आहे 20% कंपोस्ट घेतलेलं आहे, 30% जे आहे ते
कोकोपीट घेतलेला आहे आणि 50% जे आहे ते मी माती घेतलेली आहे आणि छान असा मस्त जो आहे हा प्लांटर मी मस्त असं भुशी करून घेतलेला आहे. तसंच मी हा जो हँगिंग प्लांटर आहे यामध्ये पण मी हे जे मागे तुम्हाला मी शेअर केले होते बेबी स्पायडर प्लांटच्या ज्या कटिंग्स होत्या त्या मी पाण्यामध्ये ग्रो केल्या होत्या आणि त्या मग यामध्ये असे ट्रान्सफर करून घेतल्या आणि बघा याची पण खूप छान अशी मस्त ग्रोथ होऊन राहिली. आणि कधी कसं असते ना, म्हणजे प्लांटला अधेमध्ये खत देणं खूप आवश्यक असते. आपण लिक्विड फर्टिलायझर किंवा आपलं घरी जो किचन वेस्टपासून कंपोस्ट तयार होते तो पण आपण देऊ शकतो, नाहीतर मग वर्मी कंपोस्टसुद्धा आपण इथे देऊ शकतो. बघा खूप छान अशी मस्त ग्रोथ होते या प्लांट्सची. आणि मी आता ठरवलं आहे की यावेळची जी मकर संक्रांती येईल तेव्हा मी म्हणजे असेच प्लांटर आणून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस तयार करून मी वाणामध्ये यावर्षी हेच देणार. सो सध्या तरी असा प्लॅन सुरू आहे, कारण खूप बेस्ट म्हणजे आयडिया आहे. वाणामध्ये जर आपण कुठली छोटी मोठी वस्तू देण्यापेक्षा जर असं गार्डनिंगसाठी जर असे छोटे मोठे प्लांटर आपण तयार करून दिले तर खूपच हेल्पफुल असतात. तर बघा अशा प्रकारे खूप छान मस्त जे आहे ते स्पायडर प्लांट माझ्याकडे ग्रोथ होऊन राहिलं आहे. तर चला आता पुढच्या व्हिडिओला मी सुरू करते. तर इथे मी आता तुम्हाला आत्ता सांगते इथे मुलांच्या अभ्यासाच्या सवयी. ॲक्च्युली कसं आहे ना, मुलांचं उद्याला याचं वेदूचं EVSचं पेपर आहे आणि हिचं मॅथचं पेपर आहे, त्यामुळे म्हटलं आज त्यांच्यासाठी थोडा टाईम देऊया. तसंही हा आमचा जो आहे 5 ते 7चा जो वेळ आहे तो मी स्टडी टाईम म्हणूनच मी ठरवून ठेवला आहे. आणि इथे मी माझा एक छोटासा अनुभव शेअर करते. म्हणजे प्लीज डोंट जज मी. म्हणजे मी असं नाही सांगत की माझी मुलं खूप हुशार आहे किंवा ती खूप डल आहे. ती जशी आहे तशी म्हणजे ठीक आहे, मला चालते. म्हणजे असं काही माझी तेवढी मोठी अपेक्षा नाही. सो कसं आहे ना, जेव्हा आपण मुलांकडून असं काही अपेक्षा करतो की एक्झाममध्ये छान मार्क्स हवे आपली, मग त्यांच्यासोबत आपल्यालासुद्धा त्यांना टाईम द्यायला हवं. मग त्यासाठी सध्या चिव जे आहे ते वर्क ती आपलं कंप्लीट करून घेते. मी फक्त तिला एकदा रिवाईज करून देते. पण वेदू थोडा लहान आहे आणि त्याला थोडं अभ्यासासाठी थोडं त्याला घेऊन बसावं लागते, म्हणून मग मी त्याला घेऊन बसते. कारण मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हापासूनच त्यांना अभ्यासाची सवय लावायची. कारण कसं आहे ना, जशी जशी मुलं मोठे होतात तसं जर आपण कोणती सवय त्यांना लावायला गेलोत ना तर थोडे जिद्दी बनतात आणि तेव्हा त्यांना कुठली सवय लावायचा प्रयत्न केलं तर ती एका वेळी कशी ती ॲक्सेप्ट करत नाही आणि थोडा ॲरोगंटपणा मग त्यांच्यामध्ये येत असतो. तर मग जेव्हा ती लहान असतात, जसं 2 वर्ष मुलांना कंप्लीट झाली की छान ते बोलायला लागतात, त्यावेळी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त आपण बोलायला हवं. आपल्या बोलण्यातून त्यांना शिकवायला हवं. सुरुवात करायची आपल्या बोलण्यातून त्यांना शिकवायची. म्हणजे जसं आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असणार तर बरेचदा असं असते मुलं आईच्या मागे मागेच फिरत असतात. म्हणजे किचनमध्ये असले की किचनमध्ये येऊन बसतात. मग तशा वेळी त्यांना भाज्यांची नावे शिकवायची, फळांची नावे शिकवायची, चमचावाटी खेळायला द्यायचं आणि किती चम्मच आहे किती वाटी आहे ते मोजायला शिकवायचं. अशा काही पद्धती वापरून आपण आपले काम आणि मुलांना शिकवण दोन्ही सोबत करू शकतो. एकदा त्यांचं बेसिक स्ट्रॉंग बनतो ना, मग अभ्यासाची आवड पण त्यांच्यामध्ये निर्माण होते. परत एक एक्झाम्पल देते. जेव्हा माझा वेदू लहान होता ना तेव्हा मी स्वयंपाक करायची. म्हणजे स्वयंपाक करत असताना तो येऊन तिथे मस्त खेळत बसायचा. तर मग चपात्याचं कणिक वगैरे मळत असताना मी त्याला कणिकीचा गोळा द्यायची आणि मग तो त्या गोळ्याचं असे खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटीज तो करायचा. तर त्यातून त्याला नवीन शिकण्याची आवड येत असते आणि भरपूर त्याने छोटे छोटे असे कणकीच्या गोळ्यापासून छोट्या छोट्या वस्तू तयार करायचा आणि त्याला खूप मजा यायची आणि त्यातूनच नवीन शिकण्याची त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांगण्याचं एकच उद्देश आहे की स्वतःच्या मुलांना दुसऱ्याच्या मुलांशी अजिबात कंपेअर करू नका. प्रत्येक मुलांची ग्रोथ शिकण्याची पॉवर जी आहे ती वेगळी असते. स्वतःच्या मुलांना अजिबात असं टॅग लावायचं नाही की तो खूप हुशार आहे किंवा खूप डल आहे. टॅग लावू नका. असं त्यांचं लर्निंग प्रोसेसनी त्यांना शिकू द्या. जोर जबरदस्तीने त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचं नाही. तर अगदी प्ले विथ स्टडीनुसार अभ्यास
घेण्याचा प्रयत्न करायचं. माझं एक चिऊच्या टाईमचं अनुभव आहे ते मी तुम्हाला शेअर करते. मी माझ्या चिऊ वेदूला कंपेअर नाही करत, फक्त एक अनुभव सांगते. प्लीज डोंट जज मी. मी फक्त माझा अनुभव जो अनुभव मी माझ्या जीवनात अनुभवला तोच मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते. मला तुम्हाला शेअर करावंसं वाटलं म्हणून शेअर करते. तर जेव्हा पहिल्यांदा मी आई बनली ना, तेव्हा माझ्या खूप अशा म्हणजे मला बऱ्याच अशा गोष्टी मला माहीत नव्हत्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला परफेक्ट असली पाहिजे असं वाटायचं. जेव्हा मी दुसऱ्यांची मुलं बघायची ना, तेव्हा मला असं वाटायचं की माझी मुलगी अशी असली पाहिजे, माझी मुलगी तशी असली पाहिजे. अशा खूप साऱ्या एक्सपेक्टेशन जे आहेत ते मला तिच्याकडून हव्या होत्या. मग जेव्हा मी तिला स्कूलमध्ये पहिल्यांदा टाकलं ना, त्यानंतर तिचा मी अभ्यास घेताना खूप तिच्यावर ओरडायची, कधी-कधी तिच्यावर रागवायची की तू अभ्यास कर, की तुला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. अशा खूप जे एक्सपेक्टेशन होत्या त्या माझ्या खूप होत्या. या गोष्टीचा आता मला खूप पस्तावा वाटते. म्हणजे अगदी लहान वयात मी तिच्यावर हात उचलायची, तिच्यावर ओरडायची आणि त्यावेळी ना मी चिऊवर ओरडली की ती पूर्णपणे ऐकून घेत होती. म्हणजे कधीच तिने माझ्यासोबत कोणताच आर्ग्युमेंट करत नव्हती. आणि मग मला पण सवय झाली की चिऊवर थोडंसं ओरडलं की थोडंसं तिला रागवलं तर ती समजून जाईल. मग सेम जे आहे ते सेम प्रोसिजर जे आहे ते मी माझ्या वेदूवर अप्लाय करण्याचा प्रयत्न केला की मी वेदूलासुद्धा ओरडून मारून त्याच्याकडून अभ्यास जो आहे त्याचा कंप्लीट करून घेणार, म्हणजे तो छान अभ्यास करेल. पण वेदू जो आहे तो चिऊच्या टोटली अपोजिट आहे. म्हणजे जेवढं मी वेदूवर रागवेन किंवा त्याला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करेन तेवढंच तो ॲरोगंटपणा दाखवेन. तो म्हणायचा की मी आता करणारच नाही, मी आता अजिबातच करणार आहे, असं त्याचं म्हणजे हे येत होतं. मग मलाही समजलं की प्रत्येक वेळा मुलांवर ओरडून अभ्यास घेण्यापेक्षा मी त्याला 1 ते 2दा प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरंच तो समजून घेतला. त्याला 1 ते 2 वेळा मग असंच म्हणायचं, तू करणार रे बाबा थोडा अभ्यास, तर मग तो खरंच तो खूप समजून जायचं. त्यावेळी मला कळलं की मुलांना जेवढं प्रेमाने सांगू तितकंच ते त्यांना जास्त चांगलं समजतं. कारण मुलांना जेवढं ओरडलं तेवढं ते आवडीने नाही तर घाबरून अभ्यास करतील. म्हणजे आता मम्मी ओरडत आहे तर मग त्यांना पर्यायच नसतो, तर घाबरून ते करून पण घेतात. पण ते जो अभ्यास करतात तो सगळं विसरून पण जातात. तर कधी-कधी मी वेदूवर ओरडते असं नाही की प्रत्येक वेळा प्रेमाने समजवत राहायचं. तर कधी-कधी होते, कधी-कधी आपला जो आपण राग आहे तो कंट्रोल नाही होत, तर कधी-कधी ओरडते मी. पण मी ऑब्झर्व केले की जेव्हा त्याच्यावर मी चिडले तर तो पटकन घाबरतो. त्याला येत असेल तरी मग तो जो अभ्यास केला असतो तो पूर्णपणे विसरून जातो. जे आहे ना, तर त्याचा जो मुलांचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो थोडा लो होतो. म्हणजे मम्मीला जे ॲन्सर हवं आहे ते जर राईट आहे की रॉंग आहे तेच त्यांना कळत नसतात. तर शेवटी एकच सांगते की मुलांना जेवढं प्रेमाने शिकवता येईल तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करा. मुलं नक्की अभ्यास करतील. आणि मुलांना जर अभ्यासाची सवय लावायची असेल त्यासाठी अगोदर आपण स्वतःला चांगली सवय लावली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त मुलांसोबत आपल्याला टाईम द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासोबत खेळायला हवं, त्यांच्यासोबत गप्पा मारायला हवं. त्यातूनच त्यांना जे आहे आपल्यासोबत रमायची जी आवड निर्माण होते. मग ते त्यांना हळूच असं म्हणायचं की त्यांना अभ्यासाचा जो टाईम आहे तो असं ठरवून घ्यायचा. त्या टाईमामध्ये सुरुवातीला थोडं त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारून अभ्यासाची सुरुवात करायची. म्हणजे त्यांना पण थोडा इंटरेस्ट येईल की अभ्यास करायचा आहे आपल्याला. मम्मी पण आपल्यासोबत बसलेली आहे. म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला बसावं लागेल. त्यांना हे दाखवायचं की तुमच्यासोबत मी पण माझा अभ्यास करते. तर अशा प्रकारे आपण मुलांना जे आहे ते चांगल्या सवयी लावू शकतो. थोडं प्ले विथ स्टडी करायची त्यांच्यासोबत, म्हणजे त्यांना खूप मज्जा येईल. आणि अशा प्रकारे मी जो आहे तो माझा छोटासा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केली. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच मस्त गप्पां गोष्टीसोबत माझं व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूयात अशाच मस्त पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.